बीडमधील काही तरुण आहेत त्यांना म्यानमारमध्ये ओलीस ठेवलेलं आहे. बीडमधील काही तरुण आहेत त्यांना म्यानमारमध्ये ओलीस ठेवलं आणि विविध सायबर फ्रॉड त्यांना करायला लावतात. दोन्ही देशांच्या जे परराष्ट्र मंत्री सगळे बोलणं झाले की आपण काय करतो. नाही, दोन्ही देशांच्या परराष्ट्र मंत्र्यांचं बोलणं झालं की नाही याची मला कल्पना नाही, परंतु म्यानमार असू द्या किंवा अन्य असे काही देश आहेत ज्या देशांसोबत भारताची ट्रिटी नसल्यामुळे इथून तुम्हाला नोकरीला लावतो असं खोटं आमिष दाखवून काही कामगारांना तिथे नेलं जातं. त्यांना तिकडे ठेवून त्यांचे पासपोर्ट जप्त केले जातात आणि ते सीज करून त्यांच्यावरती बळजबरीने सायबर फ्रॉड करण्याकरिता त्यांना प्रवृत्त केलं जातं. अशा पद्धतीच्या काही केसेस आढळल्या होत्या. त्या अनुषंगाने मी सांगू इच्छिते की मागील 5-6 महिन्यांमध्ये आपल्या भारताच्या अनेक अशा यंत्रणा आहेत ज्या याच्यावरती काम करत आहेत. त्यांनी अतिशय उत्तम कामगिरी केलेली आहे. हजारोच्या संख्येने आपण कामगारांना तिथून सोडवून आपण पुन्हा भारतामध्ये आणण्यामध्ये आपण यश प्राप्त केलेलं आहे. त्यामध्ये महाराष्ट्र पोलिसांनी देखील उत्तम कामगिरी केलेली आहे. मला वाटतं ज्या ज्या देशामधनं हे सायबर फ्रॉड केले जात आहेत त्या ठिकाणच्या अडकलेल्या आपले जे बांधव आहेत किंवा आपले भारतीय बांधव आहेत, जे भगिनी आहेत, त्यांना सोडवण्याचं काम आपला विभाग करतोय. या पर्टिक्युलर केसची माझ्याकडे माहिती नाही, परंतु नक्कीच मागील 6 महिन्यामध्ये सायबर फ्रॉड जिकडनं घडतंय त्या ठिकाणावरून आपण जे पीडित आहेत त्यांना आणण्यामध्ये आपण यश प्राप्त केलेलं आहे. पेपरफुटीमध्ये पुन्हा एकदा महाराष्ट्र आणि 1.5 कोटी रुपयाला तर यामध्ये ठाणे पोलीस विभागाने नक्कीच त्याच्यामध्ये उत्तम कामगिरी केलेली आहे. त्यांनी जो सापळा रचला त्या सापळ्या रचल्याच्या नंतर हा गुन्हा उघडकीस आला. तिघांना आपण याच्यामध्ये अटक केलेली आहे. आता याच्यामध्ये मूळ म्हणजे विशेषतः त्यांना हा पेपर कसा मिळाला ह्याची चौकशी सध्या अजून चालू आहे आणि मला वाटतं चौकशी अंती हेच लक्षात येईल आणि शेवटी त्यांची मोडस ऑपरेटिंग काय होती, त्यांना हा पेपर कसा मिळाला, त्याच्यामध्ये कोण शिक्षण विभागामध्ये याच्यामध्ये कोण इन्व्हॉल्व होतं का, याची संपूर्ण माहिती चौकशीच्या अंती समोर येईल. या प्रकरणामध्ये जो मुख्य आरोपी आहे विजेंद्र गुप्ता आणि दीपदास मुरले यांनी देशभरामध्ये जवळपास 20 पेपर लीक केलेत. जे नीट आणि सीईटी मध्ये पण आहेत. ते त्याच्यामध्ये आता तपासात समोर आलंय. अद्यापही तो आरोपी जो आहे तो नाही, मी तेच म्हणतोय ह्याच्यामध्ये अजून काय आपण चौकशी थांबवलेली नाही. प्राथमिकदृष्ट्या आपण ज्या तिघांना अटक केलेली आहे शेवटी मूळ कुठे आपण आपल्याला तपासायचं आहे की ह्यांनी नक्की हे पेपर कसे मिळवले. त्या मुळापर्यंत जोपर्यंत आपण जात नाही तोपर्यंत अर्थातच आपली ही चौकशी चालू राहणार आहे आणि नक्कीच जो पण मूळ आरोपी त्याला देखील अटकेस आणण्यात येईल. या प्रकरणामध्ये एक कारवाई करताय पण पेपर फुटल्याच्या नंतर कारवाई करण्यापेक्षा प्रिव्हेंटिव्ह मेजर्स सरकार काय घेणार आहे हे सांगताय. नाही बघा, शेवटी त्या विभागाने ज्या विभागाच्या मार्फत ही यंत्रणा राबवली जाते किंवा ज्या विभागाच्या मार्फत ही एक्झाम घेतली जाते तिकडनं अर्थातच उपाययोजना होणं आवश्यक आहे. जिथे गृह विभागाचा संबंध आहे, जिथे आता हा पेपर व्हायच्या अगोदरच आपण हा सापळा रचला होता आणि आपण कारवाई केलेली आहे. याच्यामध्ये वेगवेगळ्या माध्यमातून ज्यावेळेस पेपर जे आहेत ते महाराष्ट्राच्या बाहेर प्रिंटिंगला देतात पेपर लीक होतात. या देखील असं बऱ्याच वेळा घटना होतात. पेपर प्रिंटिंग जे आहे ते आपल्याच कच्चीमध्ये का घेतलं जातं. आणि मला वाटतं ह्याच्यामध्ये एकदा ह्यांची मोडस ऑपरेटिंग लक्षात आली की हे कशा पद्धतीने हे पेपर मिळवून घेत आहेत. मला वाटतं ते लक्षात आल्याच्या नंतर त्याच्यावरती आपल्याला उपाययोजना करता येतील किंवा ते पुन्हा घडणार नाही याची आपल्याला उपाययोजना करता येईल. धन्यवाद.